सरकारचे अच्छे दिन संपले का? सध्या देशात जे काही चाललंय ते पाहून असं म्हणणं कदाचित वावगं ठरणार नाही. एका बाजूला विद्यार्थी, दुसऱ्या बाजूला शेतकरी, तिसऱ्या बाजूला विरोधक. इतकंच नाही तर पर्यावरणवादीही. गेल्या काही दिवसात देशात जिथे नजर जाईल तिथे एकच शब्द ऐकायला मिळतोय: आंदोलन. दिल्लीपासून रांचीपर्यंत, देहरादूनपासून पंजाबच्या शंभू बॉर्डरपर्यंत रस्त्यावर, सोशल मीडियावर आणि आता संसदेबाहेरही असंतोष उफाळून येताना दिसतोय. मग प्रश्न असा, हा सगळा योगायोग आहे की मोदी सरकार विरोधात जनतेचा रोष वाढतोय, की विरोधकांनी योग्य वेळ साधत हा मुद्दा राजकीय संधीमध्ये बदलायला सुरुवात केली आहे? आजच्या व्हिडिओत आपण या संपूर्ण आंदोलनांचं राजकारण, त्यामागची कारणं आणि पुढे काय होऊ शकतं हे समजून घेणार आहोत. सुरुवात करूया विद्यार्थ्यांपासून. पेपर लीक प्रकरणामुळे हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. दिल्लीतील जंतर मंतरवरून संसदेकडे मोर्चा निघाला. मात्र मोर्चा आपल्या सरकारने ज्या पद्धतीने हँडल केला ते खूप लाजिरवाणं होतं. आत्ताची पिढी रील्स करणारी असली तरी ती वेळ आल्यावर काय करू शकते ते या तरुणांनी दाखवून दिलं. तरुण मुलांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांच्या वर्दीवर त्यांच्या नावाच्या नेम प्लेट्सही नव्हत्या. काही जण तर सिव्हिल ड्रेसमध्ये होते. ही आहे का लोकशाही? देशभरात आता एकच प्रश्न विचारला जातोय: जर पेपर लीक सारख्या गंभीर प्रकरणावर कारवाई झाली असेल तर मग जबाबदारी कुणाची? आणि राजीनामा अजूनही का नाही? यात भरीच भर म्हणून ज्यांच्या वक्तव्यामुळे हे सगळं सुरू झालं ते CGI सूर्यकांत दास यांनी या आंदोलनाच्या व्हायरल व्हिडिओविषयी विचारलं असता त्यांनी आम्हाला असे व्हिडिओ पाहण्यात इंटरेस्ट नसून आम्हाला ते पाहायला वेळही नाही असं म्हटलं. काय समजतात ही माणसं स्वतःला? कोणता माज आहे यांना? अशा प्रतिक्रिया त्यांच्या या वक्तव्यानंतर आता उमटत आहेत. दुसरी बाजू शेतकऱ्यांची. पंजाबमधील शंभू बॉर्डर पुन्हा चर्चेत आलंय. यावेळी मुद्दा आहे अमेरिकेसोबत होणाऱ्या संभाव्य व्यापार कराराचा. शेतकऱ्यांचा दावा आहे, जर स्वस्त अमेरिकन कृषी उत्पादनं भारतात आली तर सर्वात मोठा फटका भारतीय शेतकऱ्यांनाच बसेल. त्यामुळेच ते सरकारकडे दोन प्रमुख मागण्या करत आहेत: MSPला कायदेशीर हमी आणि संभाव्य व्यापार कराराबाबत पारदर्शकता. मात्र सरकारचं म्हणणं वेगळं आहे. त्यांच्या मते करार अजून अंतिम झालेलाच नाही. मग एवढं आंदोलन कशासाठी? यावर शेतकऱ्यांचं उत्तरही तितकं स्पष्ट आहे. 2020च्या शेतकरी आंदोलनातून आम्ही शिकलोय. कायदा झाल्यानंतर लढण्यापेक्षा तो होण्याआधीच आवाज उठवलेला चांगला, असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरीकडे उत्तराखंडमध्ये ऋषिकेश येथे 4 लेन प्रकल्पासाठी 4369 झाडांवर परिणाम होणार असून मोठ्या प्रमाणात झाडांच्या कत्तली तिथे सुरू आहेत. पर्यावरण प्रेमी आता एकच प्रश्न विचारतायत: 200-300 वर्ष जुन्या जंगलाची भरपाई काही रोपं तिथे लावून होऊ शकते का? त्यामुळे हजारो नागरिक झाडांना मिठी मारून आंदोलन करत आहेत. पण सरकारने सध्या तात्पुरती ही वृक्षतोड थांबवली असली तरी त्यावर अजून तोडगा काढलेला नाही. आता येतो तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा भाग, म्हणजे राजकारण. विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू झालं, शेतकरी मैदानात उतरले आणि त्यानंतर विरोधकांनीही आक्रमक भूमिका घेतली. राहुल गांधी थेट पंतप्रधान निवासाबाहेर धरण्यावर बसले. त्यांची मागणी फक्त शिक्षण मंत्र्यांचा नाही तर थेट पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनीही जबाबदारी स्वीकारावी. यामुळे एकाच मुद्द्यावर देशात दोन वेगवेगळी आंदोलनं दिसू लागली. एक जंतर मंतरवर आणि दुसरं पंतप्रधानांच्या निवासाबाहेर. यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला: हा विद्यार्थ्यांचा लढा आहे की आता तो पूर्णपणे राजकीय बनलाय? दरम्यान आणखी एक गोष्ट चर्चेत आली. ज्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला त्यांच्याशी बोलायला सरकारमधील मोठे मंत्री लगेच पोहोचले नाहीत. पण राहुल गांधी धरण्यावर बसताच केंद्रीय मंत्री त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले. यामुळे सोशल मीडियावर एक प्रश्न जोरात विचारला जाऊ लागला: सामान्य विद्यार्थ्यांचा आवाज ऐकायला वेळ लागतो, पण मोठा नेता रस्त्यावर बसला की संवाद लगेच सुरू का होतो? आता दिल्लीत अखिलेश यादव, शरद पवार, राहुल गांधी, उद्धव ठाकरे असे अनेक बडे नेते आंदोलनात सहभागी झालेले दिसले. यामुळे अर्थातच सरकारला रोखून सगळं पाहावं लागलं आहे. आता सरकारची बाजूही समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. सरकारचं म्हणणं आहे संसदेची सुरक्षा धोक्यात येऊ नये म्हणून पोलिसांनी कारवाई केली. पेपर लीक प्रकरणात दोषींवर कारवाई सुरू आहे आणि कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पेपर लीकला घोर पाप असल्याचं म्हटलंय. मात्र विरोधकांचा सवाल कायम आहे: जर प्रकरण इतकं गंभीर असेल तर मग जबाबदारी निश्चित का होत नाही? आता या सगळ्यात सर्वात महत्त्वाचा राजकीय मोठा प्रश्न असा की उत्तर प्रदेश आणि पंजाब दोन्ही राज्यांमध्ये विद्यार्थी आणि शेतकरी हे मोठे मतदार गट आहेत. म्हणूनच अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे ही आंदोलनं फक्त आंदोलनं राहिलेली नाहीत, त्यांचा परिणाम आगामी निवडणुकांवरही होऊ शकतो. आता शेवटी 3 प्रश्न: पहिला, पेपर लीक रोखण्यासाठी सरकार नेमकी कोणती ठोस पावलं उचलणार? दुसरा, अमेरिकेसोबतच्या व्यापार कराराची खरी माहिती जनतेसमोर कधी येणार? आणि तिसरा, या आंदोलनामधून सरकार संवादाचा मार्ग स्वीकारणार की पुन्हा संघर्षाचाच? शेवटी आजची परिस्थिती पाहिली तर विद्यार्थी रस्त्यावर आहेत, शेतकरी सीमेवर आहेत, विरोधक मैदानात उतरलेले आहेत आणि सरकारवर वाढता दबाव आहे. पुढे या आंदोलनाचं काय होणार? सरकार माघार घेणार की आणखी कठोर भूमिका घेणार? हे येणारे काही दिवस ठरवतील.
या संपूर्ण प्रकरणांवरील, या संपूर्ण आंदोलनांवरील तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.